सो गाईज पुन्हा एकदा पाऊस चालू झालाय. असं वाटतंय आता कुठे शोला चाललोय पावसाळ्यात. सिरियसली पावसा वाटत ना. पाऊस चालू आहे रिमझिम. काय करायचा चेतन भाऊ? पक्का ना? किती वाजेपर्यंत? हे बघा, ही आहे आजची कंडिशन, आजची सत्य परिस्थिती. सत्य परिस्थिती, सत्य घटना पे आधारित आहे. हे बघा, सोफे आडवे टाकून ठेवलेत. भैया बाकी सब बहुत बढ़िया बा, पर यहाँ एक ही चीज की कमी बा. हम बताए का बा? प्याज की कमी बा. चांगल्या बोले, चांगल्या बोले, चांगल्या बोले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल अँड न्यू व्लॉग. सो आत्ता शो आहे खूप लांब, शहापूर पासून जवळजवळ 30 किलोमीटर पुढे डोळखाम गाव आहे, त्या गावात शो आहे. तर 2 गाड्या घेतल्यात. एक गाडीत मी आहे, सिंगर संकेत, तेजा मॅडम, वृषाली मॅडम, आणि मागे बसला आपला फ्लूटवाला, कुठल्या कोपऱ्यातला आपल्याला काय माहित नाही. आणि दुसऱ्या गाडीत आपले बाकीचे मेंबर्स आहेत. सो चलो. सो गाईज फायनली आत्ता सफृद्दी हायवे आणि इथनं डायरेक्ट उतरायला शहापूर खोडकर इंटरचेंज. 15-20 मिनिटात पोहोचू. एक नंबर लाईट केली आहे टनलला, अंबरचे टनल. सो गाईज असं वाटतं इकडे पाऊस पडून गेलाय आणि आपल्या शोच्या ठिकाणावर पाऊस पडतोय असं तिकडनं कॉल आला होता. सो गाईज थांबलोय आता नाक्यावरती, कारण पुढे काहीच नाही भेटणार. सो इथे ब्रेक घेतला एक छोटासा. सो गाईज पुन्हा एकदा पाऊस चालू झालाय. असं वाटतंय आता कुठे शोला चाललोय पावसाळ्यात. सिरियसली पावसा वाटत ना. रात्रीच्या अंडी फोडायला भिजून गाव. सिरियसली यार, 3रा दिवस ना आजचा. 6-7 नाही, काल पण नव्हतं. काल पण लाईट पडलाय. 4था दिवस आजचा. आजची 9 तारीख आहे. आहेच ना. उद्या वेडिंग शो कसा व्हायचा त्याचा? उद्या आज हल्ली आहे, उद्या वेडिंग आहे. वेडिंगला पण मांडव घालायला लागेल वाटतं. सो गाईज फायनली लोकेशनला पोचलोय मी 8:35 आणि स्टेज पूर्ण भिजला. आपला पाऊस चालू आहे. हे बघा, ओल्ला झाला पूर्ण. इकडे जेवायची सोय रे, आपला स्टेज समोर असेल. सो गाईज फायनली पोचलो लोकेशनला. पाऊस चालू आहे रिमझिम. काय करायचा चेतन भाऊ? पक्का ना? किती वाजेपर्यंत वाजणार ना? किती वाजता आला तू? 6 वाजता. हा बघा, हा माणूस आहे ना, जाम भारी आहे. मला जाम आवडतो. कधी पण वेळेवरती. तो बाहेर दाखव. 5 वाजता आले. पाऊस चालू आहे. जेवणाची जेवून घ्यायचं का? जेवून घ्या, मजा आहे पावसात जेवायची. चला. ही बघा, ही आहे आजची कंडिशन, आजची सत्य परिस्थिती. सत्य परिस्थिती, सत्य घटना पे आधारित आहे. हे बघा, सोफे आडवे टाकून ठेवलेत आणि आपला इन्स्ट्रुमेंट पण झाकलाय, साऊंड पण झाकलाय. बिपिन दादाचा बॅनर लागलाय वरती. ये बापरे. सो गाईज फायनली पाऊस गेलाय. आपला शहापूरचा श्री बालाजी इव्हेंट्स परिवार पूर्ण आलाय इथे. पेडी भाऊ, राहुल भाऊ, आता यांची काय नावा लक्षात नाही राहिली माझ्या. सो सॉरी. बाकी पाऊस गेलाय. आता चालू आहे हळूहळू प्रोसेस आपली पुढची. वाजलेत 9:15. जेवायला घालता का आता? लगेच लाईन लागली बघा. पॅडे भाऊ बिना लाईन डायरेक्ट थेट शतान. उद्या दिनांक 10 मे 2025 या ठिकाणी संपन्न होणार आहे. मंडळी, या हळदी समारंभाच्या निमित्ताने आज या हळदी समारंभाच्या निमित्तानं पनवेल, पेन, रायगड, ठाणे, पुणे विविध ठिकाणी नावाजलेला ऑर्केस्ट्रा अर्थातच बिपिन म्हात्रे
भाई दादाच्या हळदीला गो या ऑर्केस्ट्राचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ऑर्केस्ट्राच्या वतीनं देखील मी नवनीत यशवंतराव या हळदी समारंभाच्या निमित्तानं मनपूर्वक सस्नेह सहर्ष स्वागत आहे। सो गाईज आमच्या सिंगरला जेवण वाटतं ना, मग आम्ही कुठे काय बोललो? भैया बाकी सब बहुत बढ़िया बा, पर यहाँ एक ही चीज की कमी बा। हम बताए का बा? प्याज की कमी बा। हमारी जिंदगी नरक हो गई, यही सूखा पीस खाए के ठूसे जिंदगी लाल हो गई। तब भी यहाँ प्याज नहीं आवा यार। तू बता भैया, गलत बोले का? गलत बा क्या बोले यार? बंद कर।
शापूर शहराचा अरे विषयात हाड बाबा मोठा नांगठ्या आणि हातानं ब्रेसलेट गल्याला चैन नाही लॉकेट गल्याला चैन नाही लॉकेट माझ्या माया भुकल्या माझ्या माया भुकल्या
गावात कुठे आहे संकेत पगार काय अरे तो यशोदा पोलीस वाला विचारता बघा त्याला त्याला ते यशोदा पोलीस वाला बघा त्याला त्याला जय दादा लागा जय दादा लागा किती जणांनी ताकद लावली सो गाइस चलो फायनली पॅकअप आणि आम्ही निघालोय समृद्धी यायला लागलोय. टाइम बघा किती झालाय 4:15. सो घरी पोचायला वाजतील 4:45. आता ब्लॉगाचा इतिहास एंड करतोय. सो चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून तुमचा प्रतिसाद नक्की माझ्याकडे पोहोचवा. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स अँड टेक केअर.